लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात जाहीर सभा होते। 3 एप्रिलला गोंदियामध्येही त्यांची सभा निश्चित करण्यात आलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी नागपुरात सभेसाठी होकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच नरेंद्र मोदी 10 एप्रिलला भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी बारामतीत सभा घेणार आहेत। त्यामुळे शरद पवारांच्या बारामतीत येऊन मोदी नक्की काय बोलणार याचीच प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली आहे। मोदी आज वर्ध्यात येणार असले तरी ते सेवाग्रामला जाणार नाहीयेत। सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान मोदींचे विचार हे गांधी विरोधी असून त्यांची भाषा हिंसक असल्याचं मत सेवाग्राम आश्रम विश्वस्तांनी व्यक्त केलंय। गांधीजी हे विश्वमानव असल्यामुळे गांधीजी कोणत्याही प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपतीच्या स्तरावरचे नाही आहेत, पण नरेंद्र मोदी न येणं हे एका अर्थाने चांगलं आहे, कारण नरेंद्र मोदी आणि गांधीजींचे विचार हे पूर्णपणे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव आहे। गांधीजी शांततेत विश्वास करत होते, तर नरेंद्र मोदी हिंसेमध्ये आणि अत्याचारामध्ये विश्वास करतात। द्वेषबुद्धी त्यांची असते नाही, दुसऱ्याला धमक्या देतात। मैं भी चौकीदार या कार्यक्रमांतर्गत देशातील जनतेशी मोदींनी संवाद साधला आणि यावेळी चौकीदार ही एक भावना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। जनतेच्या पैशावर पंजा मारू देणार नाही असंही मोदी यावेळी म्हणाले। और मेरी ये कोशिश रहेगी कि मैं कभी भी जनता के इस पैसों पर कोई पंजा नहीं पड़ने दूंगा। चौकीदार ये न कोई व्यवस्था है, चौकीदार ये न कोई यूनिफॉर्म की पहचान है, चौकीदार न ही कोई एक चौखट में बंधा हुआ है। चौकीदार एक स्पिरिट है, एक भावना है। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या 7 वर्षात 3 पट वाढली आहे। गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून शहा यांनी नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून ही बाब उघड झालेली आहे। 2017 पासून ते आतापर्यंत त्यांच्या संपत्तीमध्ये 4.5 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी 2 ठिकाणाहून लोकसभेच्या रणांगणात उतरणार आहेत। पारंपरिक मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमेठीसह केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी आपलं नशीब आजमावणार आहेत। काँग्रेसनं याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे। भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर बसपानं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। चंद्रशेखर हे भाजपचे गुप्तहेर असल्याचा खळबळजनक आरोप बसपा प्रमुख मायावती यांनी केलाय। भाजपच्या खासदार आणि मथुरेतून निवडणुकीत पुन्हा संधी मिळालेल्या हेमा मालिनी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। गोवर्धन भागात त्या थेट एका शेतात पोहोचल्या आणि त्यांनी शेतातील महिलांसोबत काम करायला सुरुवात केली। मतलब काटने का मैंने कोशिश किया कैसा कटता है। हम लोग इसका आदी नहीं है। जब मैं ऐसे गांव में जाती हूँ, वैसे भी पिछले 5 साल में भी कभी कभी बीच में जाती थी। आज एकदम ऐसा गोल्डन कलर का जो गेहूं का जो सुंदर सा दिख रहा था, उसके साथ मुझे बहुत ही मन लग रहा था मैं भी जाकर थोड़ा सा कुछ करूं। बिहारमध्ये सध्या राजकीय सभांचा धडाका सुरू आहे। कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते हाजी सुभान यांनी दहशतवादी मसूद अझहरचा साहेब असा उल्लेख केलाय। इंटरनेशनल आतंकवादी घोषित करने के लिए मसूद अजहर साहब को चीन ने वीटो लगाया। चीन वीटो लगाया। उर्मिला मातोंडकर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवते। उर्मिलानंही प्रचाराचा धडाका लावलाय। रविवारी उर्मिला गोराईमध्ये ऑटो चालकांसोबत पाहायला मिळाली आणि यावेळी उर्मिला मातोंडकरनं ऑटो चालकांची भेट घेऊन त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं लालू प्रसाद यादव यांच्या घरातच यादवी सुरू झाली आहे। त्यांचा मुलगा तेज प्रताप यानं बंडाचा झेंडा फडकावत जहानाबाद लोकसभा मतदारसंघातून आपल्या समर्थकाला अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केलंय।